नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या माले अंतर्गत आपण पुणे, उणे आणि दुखणे हा जो विषय पुढे मार्गक्रमित करीत आहोत, त्या विषयाच्या अनुषंगाने आज आपण परिवहन सेवांबद्दल बोलणार आहोत. मी जेवढं महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये फिरलो आहे, त्या शहरांमध्ये समजा महानगरपालिका किंवा अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या त्यांची स्वतःची परिवहन व्यवस्था चालवतात किंवा एस टी महामंडळाकडे अंतर्गत परिवहन व्यवस्था सोपवलेली असते. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेंनी त्यांची परिवहन व्यवस्था गेली अनेक वर्ष चालवलेली आहे आणि अनेक वर्ष ते सेवा देत आहेत. परंतु सेवा, तत्परता, उत्पन्न याचा विचार करता त्यांच्याकडून फार काही भरीव घडलं अशी अपेक्षा आपण करणं गैर ठरेल. पुण्याचा विचार केला तर पुण्यात पूर्वी जोडबस होती. ती जोडबस पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी या मार्गावर चालवली जायची. त्याच्यानंतर पुण्यात ज्याला आपण डबल डेकर म्हणतो, ज्या मुंबईत होत्या पूर्वी, अजून मला वाटत नाही त्या असाव्यात, आणि ती बससुद्धा पुण्यात स्वारगेट ते निगडी, आकुर्डी या मार्गावर धावलेली आहे. परंतु महानगरपालिकेची ही जी व्यवस्था आहे ती स्वयंपूर्ण होईल, ती सक्षम होईल, ती अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला काम देईल आणि ती स्वयंपूर्ण असेल. तिचा स्वतःचा दैनंदिन खर्च भागून शिल्लक बाजूला पडेल. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता येईल, भत्ते देता येईल, असं काही त्याच्यातून साध्य झालं आहे असं आज तागायत दिसून आलेलं नाही आहे. माझ्या लहानपणी मी जी PMT आणि PCMCची व्यवस्था पाहिली, त्यात PCMC मला वाटतं खडकी दापोडीकडं येऊन पुणे स्टेशनला जायची आणि पुणे स्टेशनवरून पुन्हा ती दापोडी मार्गे पुढे कासारवाडी, फुगेवाडी या मार्गे आकुर्डी, पिंपरी वगैरे तो भाग ते त्यावेळेस सांभाळायचे. त्याचं मला वाटतं त्यावेळेस तिकीटही कमी होतं आणि त्या मानाने पुणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवांचं तिकीट जास्त होतं. कालांतराने ह्या दोन्ही सेवांचं विलिनीकरण करण्यात आलं त्याला आणि PMPML असं नाव देण्यात आलं. परंतु नाव बदलून कार्यक्षमता सुधारते असं काही नाही आहे. या व्यवस्था का सुधारल्या नाहीत, यांच्या चालवण्यामागे कुठल्या गोष्टी कारणीभूत होत्या, याचा आपण सर्वांनीच विचार करायला हवा. जर सार्वजनिक परिवहन सेवा सक्षम असतील तर जनतेला स्वतःच्या दुचाकी आणि चारचाकी घेण्याची गरज पडत नाही. आपण या ठिकाणी मला वाटतं कोल्हापूरच्या स्थानिक बस व्यवस्थेचं उदाहरण घेऊया. मला वाटतं ते मागे पण फार चर्चेत होतं आणि ते अत्यंत चांगलं आहे असं आपल्याला सर्वांच्या पाहण्यात आणि वाचण्यात आलेलं असावं कदाचित. तरी पण मुंबईमधील जी बेस्टची परिवहन सेवा होती किंवा ठाणे महानगरपालिकेची असेल, नवी मुंबईची असेल आणि विशेषतः लोकलच्या सेवा असतील, त्या स्थानिक परिवहन सेवा अत्यंत चांगल्या असल्यामुळे जनतेचं जाणं येणं सुलभ आणि सुकर झालेलं आहे. तथापि अशाच काही व्यवस्था राज्यातील इतर महानगरांमध्ये आहेत का नाही याबद्दल मी आत्ता काही भाष्य करू शकत नाही. तथापि मी पुणे आणि पिंपरी चिंचवडबद्दल बोललो तर याबद्दल फार काही जनतेच्या पदरात पडलेलं नाही आहे असं दिसून येतं. पुणे आणि आजूबाजूचा औद्योगिक परिसर हा ऑटोमोबाईल हब असल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळावी, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्याला काही लाभ झाले तर ते लाभ आपण स्वीकारावेत आणि त्या लाभाचं धनी व्हावं आणि ऑटोमोबाईल आणि आपल्या क्षेत्राची एक चांगली साठगाठ असावी, या विचारातून पुण्याची सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही केव्हाच सक्षम आणि अद्याप चांगली होऊ दिली नाही. उलट ती अपंग कशी राहील, ती कमजोर कशी राहील हेच पाहिलं गेलं. सार्वजनिक परिवहन व्यवस्था ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जातात, तेव्हा त्यांची परिवहन समिती असेल किंवा त्यांच्या अनेक इतर काही समित्या असतील, त्या माध्यमातून ते काम करत असतील आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समावेश असतात. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, कर्मचारी घेणे कामावर, कंत्राटी कर्मचारी घेणे, त्याच्यानंतर या परिवहन व्यवस्थांना लागणारं इंधन विकत गेले, त्याच्यानंतर या परिवहन व्यवस्थेसाठी लागणाऱ्या नवीन बसगाड्या असतील, त्यांचे सुटे पाट असतील, त्याचे टायर्स असतील
आणि इंजिन वगैरे असतील, त्यांचा रखरखाव ज्याला मेंटेनन्स म्हणतो तो असेल, ह्या अनेक गोष्टी सम्मिलित असतात आणि या अनेक गोष्टींसाठी लाखो करोडो रुपयांची तरतूद केलेली असते. लाखो करोडो रुपयांची तरतूद करूनही जर ही व्यवस्था सक्षम होत नसेल तर ह्या व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन त्याच्यामध्ये जो अव्यवहार, गैरव्यवहार हा सामील आहे तो उकरून काढण्याची गरज आहे. पुणेकरांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही गेले अनेक वर्ष चांगली लाभलेली नाही आहे आणि त्याच्या पायी पुण्यात दुचाकींचं आणि चारचाकींचं प्रचंड प्रस्थ माजलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांनी आपापल्या परिवहनाची सोय करून घेतलेली आहे. कारण त्यांना खात्री आहे की आपण सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवर अवलंबून राहिलो तर आपल्या कामात नक्कीच खोळंबा होणार आहे. पुणे लोणावळा मार्गावर गेले अनेक वर्ष लोकल चालू आहे, परंतु लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका नाही आहे. ती मार्गिका असावी असं हे गेले अनेक वर्षांचं म्हणणं आहे, पण ते आज तागायत मान्य झालेलं नाही आणि ते आपल्याला प्रत्यक्ष रूपाने साकार झालेलं सुद्धा पाहायला मिळालेलं नाही आहे. पुणे दौंड मार्गावर शटल चालली, पण आज तागायत डेमो चालली, पण लोकल चालू होऊ शकलेलं नाही आहे. या मार्गावरील लोकल चालू झाल्या असत्या तर लोणावळा ते दौंड या मार्गावरील अनेक नोकरदार, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, कामगार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, शेतकऱ्यांना शेतमाल पुण्यात आणणं हे सगळं सोयीस्कर सोपं झालं असतं. परंतु एवढी विस्तृत विचारसरणी गेले कित्येक वर्ष आपल्याला लाभलेली या शहराला पाहायला मिळालेली नाही आहे. आज परिवहन व्यवस्था किंवा पुण्याच्या बसेस ह्या ग्रामीण भागाच्या टोकापर्यंत जात आहे असे म्हणत असल्या तरी आता वेळ निघून गेलेली आहे. या व्यवस्था पूर्वीच उभ्या राहायला हव्या होत्या आणि त्या तेव्हाच जर उभ्या राहिल्या असत्या तर त्या सक्षमपर्यंत आज तागायत व्यवस्थित चाललेल्या असत्या. आज भाड्याच्या बस घेण्यात येत आहे, कंत्राटी माध्यमातून त्या बस पुणेकरांच्या सेवेत लावण्यात येत आहे, परंतु ह्या बस भाड्यापोटी पुणे महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयांची देणी अदावी करावी लागत आहे. हे कोट्यावधी रुपये पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी जो कर भरलेला आहे, मिळकत कर भरलेला आहे, त्या माध्यमातूनच जात आहे ना. मग पुणेकरांच्या सेवेसाठी जर पुणे महानगरपालिकेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या निधीतून कायमस्वरूपी हरित बस हायड्रोजनवर चालणाऱ्या असतील किंवा बॅटरीवर चालणाऱ्या असतील त्या उपलब्ध केल्या असत्या तर त्या कायमस्वरूपी सेवेत नसत्या का आल्या. आज ह्या वाहून जाणाऱ्या बस पुणेकरांच्या, पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेस पुरेशा पडत नाही आहेत. त्यांच्यामध्ये तुफान गर्दी, चेंगराचेंगरी, रेटारेटी, विद्यार्थ्यांचे हाल, महिलांचे हाल, त्याच्यानंतर वयस्कर वृद्धांचे हाल आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. मग या परिवहन सेवेच्या माध्यमातून साध्य काय झालं? रस्त्यावरची फक्त गर्दी वाढली एवढंच म्हणायला आज भाग पडत आहे. पुणे शहरात एस.टी. महामंडळाचे 3 स्थानकं कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये शिवाजीनगर जे आत्ता वाकडेवाडीला शिफ्ट झालं आहे, त्याच्यानंतर पुणे स्टेशनजवळ आहे आणि स्वारगेटला आहे. या माध्यमातून दररोज हजारो बसेस पुण्याच्या शहराच्या गर्दीत भर टाकतात आणि हजारो बसेस पुण्यातून प्रवाशांना घेऊन बाहेर पडतात. ह्या बसेस जर पुण्याच्या सीमेवरच एस.टी. महामंडळाने आपला डेपो स्थापन करून उभ्या केल्या असत्या आणि पुण्यात परिवहन सेवांचं जाळं विस्तारलं असतं PMTच्या, PCMTच्या माध्यमातून किंवा PMLच्या माध्यमातून, तर आज पुण्यातली गर्दी किती कमी झाली असती. पुण्यातल्या लोकांना परिवहनाची किंवा दळणवळणाची किती चांगली सेवा उपलब्ध झाली असती. पण एस.टी. महामंडळाला पुण्याच्या चारी दिशेने, चारी कानाकोपऱ्यातून किंवा सर्व कानाकोपऱ्यातून त्यांच्या बसेस पुण्याच्या गर्दीत आणायच्याच आहेत आणि स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडी परिसरात गर्दी करायचीच आहे. एस.टी. महामंडळाची डेपो पुणे शहराच्या हद्दीबाहेर हलवावेत असा विचार मी मागे मला वाटतं कमीत कमी 20 वर्षापूर्वी तरी वृत्तपत्रात मांडला होता, परंतु त्याच्याबद्दल कुणीही गांभीर्याने विचार केलेला नाही आहे. आज परिवहन व्यवस्थांचा विचार आपण करतो आहे, परंतु वाढलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येबद्दल काय, त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल काय आणि रस्त्यावर अपघातांची जी संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, अनेक लोक जखमी होत आहेत, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे, ह्याला जबाबदार कोण? परिवहन सेवांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अनेक घटक कार्यभूत असलेले पाहायला मिळतात. बस असेल, बस तर हा एक विषय झाला. त्याच्यानंतर रिक्षांची सेवा असेल, रिक्षांच्या सेवेबद्दल आता पुण्यात बोलल्यासारखं काय राहिलेलं आहे का? पुण्याच्या रिक्षा या त्यांच्या मीटरवर, त्यांच्या कार्डवर विनयशील पद्धतीने, चांगल्या सेवांच्या पद्धतीने, मदतीच्या पद्धतीने चालतात का? याचा पुणेकरांनी विचार करण्यापेक्षा रिक्षावाल्यांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तो रिक्षावाला आहे आणि रिक्षावाला आहे म्हणून त्यांनी पुणेकरांना लुटायचंच
असं जर हे माध्यम असेल, असं जर हे धोरण असेल, तर रिक्षावाल्यांबद्दल पुणेकरांची, पिंपरी चिंचवडकरांची सहानुभूती केव्हाच निर्माण होणार नाही. नाईलाज म्हणून लोक रिक्षांचा पर्याय स्वीकारतात आणि पुण्यात टॅक्सींचा मुंबईसारखा बोलबाला अद्याप निर्माण झालेला नाही आहे आणि 6 सीटरला पुणे शहराच्या हद्दीत येण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे लोक PMTचा, PMLLचा आणि रिक्षाचा पर्याय स्वीकारत आहेत. रिक्षा अधिक ग्राहक केंद्रित, ग्राहकांना सेवा देणारी केंद्रित आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीची वागणूक नम्रतेने करणारी असती तर आत्तापर्यंत लोकांनी ती डोक्यावर घेतली असती, परंतु तसे झालेले नाही आहे. 15-20 वर्षापूर्वी पुण्यात पेट्रो यायला हवी होती आणि ती पुण्याच्या चारी बाजूला विस्तारायला हवी होती. तसे झालेले नाही आहे. आज 2024 साली पुणे फक्त वनाज ते रामवाडी आणि तिकडे शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवडपर्यंत कशीबशी धावत आहेत. ह्या धावण्याने काय होणार आहे? ह्याच्यातून लाखो लोकांची ये-जा सुकर होणार आहे का? आज असं म्हटलं जातं आहे की पुण्याच्या मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. काय तर म्हणे ती रामवाडीच्या पुढे वाघोलीपर्यंत येणार आहे, नंतर ती फुरसुंगी, नंतर ती स्वारगेटला येऊन मग हडपसर मार्गे फुरसुंगीपर्यंत जाणार आहे. पण ह्याला कालावधी किती लागणार आहे? तोपर्यंत लोकसंख्येने कोणतं टोक गाठलेलं असेल याचा कधी आपण विचार केला गेला आहे का? 2024-25 साली पुण्याची लोकसंख्या किती होईल आणि त्यातली किती टक्के लोकसंख्या ही रस्त्यावर परिवहन सेवांचा लाभ घेण्यासाठी येणार आहे, याबद्दल कोणीही कसलाही विचार, कुठलीही परिगणना, कुठलीही दूरदृष्टी आजतागायत दाखवलेली नाही आहे. त्यामुळे पुण्याच्या परिवहन व्यवस्थेचं त्रांगडं झालेलं आहे आणि पुण्याच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. याला सर्वस्वी कारणीभूत आपलं प्रशासन असेल, आपण ज्यांना नेमून दिलं, आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, असे आपले काय म्हणतात त्यांना प्रतिनिधी असतील, त्या सर्वांकडे याचं दोषत्व जातं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. परिवहन सेवा कधी सुधारतील हे आज तरी आपण सांगू शकत नाही, परंतु या न सुधारलेल्या सेवेपायी आपल्याला जी प्रचंड किंमत चुकवावी लागत आहे त्याच्यासाठी आपण कोणालाही माफ करू शकत नाही. इतर अनेक शहरांप्रमाणे गतिमान परिवहनाचं दळणवळणाचं जाळं जर पुण्यात उभं राहिलं असतं तर पुण्याची जी परिवहनाची किंवा जाण्यायेण्याची लवचिकता आहे ती अनेक पटीने वाढली असती आणि रस्त्यांवर ही कोंडी, ही गर्दी, ही गजबज, हा धूर, ही धूळ कधीच दिसून आली नसती. पुण्याची परिवहन सेवा सुधारण्यास वाव आहे. जर ह्याच्यात खाजगी सेवांना आपण संधी दिली तर ते अत्यंत चांगली आणि अत्यंत तत्पर सेवा द्यायला तयार आहेत. पण त्यांना वाव देणं म्हणजे आपल्या गाबोगिरीच्या काय म्हणतात त्याला, मलई सोडून देण्यासारखं आहे. त्यामुळे ते कुणालाही नको आहे. त्यामुळे आज लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या मालेतील परिवहन सेवांबद्दल मी बोलत आहे आणि ज्यांचा पुण्यात जन्म झाला आहे, ज्यांनी पुणे लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्यांना या परिवहन सेवा अक्षम असण्याचे जे चटके आणि दुष्परिणाम सहन करावे लागले आहे त्याच्याबद्दल ते अधिक बोलणार नाहीत असं मला वाटतं. कारण बोलून काहीच फरक पडत नाही. त्यामुळे बोलण्यात काय अर्थ आहे? आणि बाहेरून आलेल्या लोकांना काय परिवहन सेवा असो नसो त्यांना त्यांची रोजीरोटी चालवण्यासाठी आहे त्या पर्यायाचा मार्ग अवलंबून पुढे जाणे भाग आहे. परंतु परिवहन सेवा या तेव्हाही कमजोर होत्या, आजही कमजोर आहेत आणि भविष्यामध्ये त्यात काही सुधारणा होईल याची चिन्ह नाहीत. मेट्रोचं जाळं कधी विस्तारेल हे परमेश्वरच सांगू शकेल. तुर्तास या परिवहन सेवांच्या अक्षमतेपायी आपल्या पुढ्यात जे आलं ते सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. परिवहन सेवांच्या बाबतीत तयार केलेला हा छोटासा व्हिडिओ प्रेक्षकांना, दर्शकांना नक्कीच आवडेल, पुणेकरांना आवडेल. ते सुद्धा त्यांची मतं कॉमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि माझी सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हा चॅनल सबस्क्राईब करा आणि परिवहन सेवांच्या बाबतीत आपल्या पुणेकरांच्या विविध ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला, फॉरवर्ड करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.